धैर्य म्हणजे काय माहीत आहे का मुलांनो? भीती न वाटणं नाही तर भीती असूनही पुढे जाणं. नमस्कार मुलांनो, मी निकिता माझ्या श्री समर्थ नवोदय अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. तर मुलांना हे चॅनल सुरू करण्याच्या पाठीमागचं जे उद्दिष्ट आहे ते ग्रामीण भागातील गरीब व गरजू आणि शेतकऱ्यांच्या मुलांना फ्री असा प्लॅटफॉर्म मिळवून देणं. हा व्हिडिओ तुम्हाला काय करायचा आहे तर गरजू मुलांपर्यंत, जास्तीत जास्त गरजू मुलांपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ पोहोचायचा, तेवढं काम तुम्हाला इथं करायचं आहे. तर चला मुलांनो, आजचा आपला टॉपिक बघा. तर काय शिकायचं आहे आज आपल्याला? तर संख्या आणि संख्या पद्धती. तर संख्या आणि संख्या पद्धतीवरचा एक व्हिडिओ किंवा पहिलं लेक्चर जे आहे ते झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण उजळणी 1 ते 100 पर्यंतची उजळणी घेतलेली आहे आणि त्या उजळणीमध्ये कशा प्रकारे प्रश्न येतात हे मी तिथं सांगितलेलं आहे. पूर्ण 1 ते 100 पर्यंतची उजळणी जी आहे ती मी समजून सांगितलेली आहे. तर आता आपल्याला इथं काय करायचं तर डायरेक्ट या 1 ते 100 पर्यंतच्या उजळणीवर येणारे सर्व प्रश्न इथं संख्या पद्धतीमध्ये किंवा संख्या ज्ञानामध्ये घ्यायचे आहेत. तर चला मुलांनो, आपल्या टॉपिककडे वळूया आपण. तर बघा प्रश्न काय दिलाय, 11 ते 100 पर्यंतच्या प्रश्न लक्षपूर्वक बघा. 11 ते 100 पर्यंतच्या किती संख्यांच्या दशक स्थानी 0 हा अंक असतो? किती दशक स्थानी 0 हा अंक असतो? आता इथला पर्याय एक राहिला, आपण लिहून घेऊ. तर बघा 11 ते 100 पर्यंतच्या किती संख्यांच्या दशक स्थानी 0 हा अंक असतो? तर तुम्हाला दशक स्थान हे ओळखायचे. तर बघा मुलांना, तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल देते. तर बघा ही संख्या दिलेली आहे 256, 256. ह्याचं जर एकक दशक स्थान ओळखायचं झालं तर अशा पद्धतीने लिहायचं. आपण उजवीकडून एकक, दशक आणि शतक अशा पद्धतीनं संख्या लिहित असतो. इकडून डावीकडून उजवीकडे संख्या लिहायच्या नाही, किंवा म्हणजे त्याच्या डोक्यावर जे एकक दशक स्थान दिलेलं आहे 1s प्लेस, 10s प्लेस, 100 प्लेस, ह्या पद्धती लिहिताना आपल्याला काय करायचं तर उजवीकडून डावीकडे लिहित जायचे. तर एकक, दशक, शतक, हजार, दश हजार, लक्ष अशा पद्धतीने ह्या संख्या काय होतील, वाढत जातील. हे सगळ्यांनाच माहिती आहे. तर बघा आपला प्रश्न काय नेमका आहे तर 11 ते 100 पर्यंतच्या संख्या विचारल्या. तर 11 ते 100 पर्यंतच्या किती संख्यांच्या दशक स्थानी 0 हा अंक आहे? तर 0 अंक शोधण्यासाठी तुम्हाला माहिती आहे मुलांनो की इतर कुठल्याही संख्यांमध्ये 0 येत नाही. तर आपलं उजळणी संपल्याच्यानंतर शेवटी जो अंक येतो तिथं तुम्हाला 0 मिळतो. तर त्या संख्या कोणत्या? 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि 100. बघा मुलांनो, ह्या संख्या तुम्हाला 0 असलेल्या मिळाल्या. म्हणजे शेवटी 0 आहे किंवा मध्ये 0 आहे, कुठेतरी 0 असलेल्या, कारण आपल्या 0 असलेल्या संख्या शोधायच्यात. पण पुन्हा प्रश्न काय आहे की दशक स्थानी 0 असला पाहिजे. कुठं असला पाहिजे तर दशक स्थानी. मग जर तुम्ही ह्या बाकीच्या संख्या बघितल्या 10 पासून 9 पर्यंत, बघा मी ह्यांच्या डोक्यावर लिहिते. एकक, दशक, एकक, दशक, एकक आणि दशक. बघा ह्या सगळ्या संख्यांच्या डोक्यावर जर तुम्ही लिहिलं तर पहिली संख्या म्हणजेच संख्येच्या शेवटची जी संख्या आहे ती एकक स्थानी आणि त्याच्यानंतरची कुठल्या असणार आहे, दशक स्थानी. पण इथे एक अंक असा मिळतो जो 3 अंकी आहे, एकक, दशक आणि शतक. बघा तर तुम्हाला तुमचं उत्तर हे असणार आहे. कसं तर बघा त्यांनी काय विचारले, दशक स्थानी 0 असला पाहिजे. तर मग एकक, दशक, बाकी दशक स्थानी 0 तुम्हाला कुठंही मिळणार नाही, कारण बाकीचे जे 0 आहेत ते कुठं आहेत, एकक स्थानी. कुठून? 10 पासून ते 90 पर्यंत. मग दशक स्थानी 0 मिळणारी संख्या कोणती आहे? 100. आणि त्यांनी विचारले की किती संख्या आहेत? मग किती संख्या आहेत? तर फक्त एकच संख्या तर मिळाली आपल्याला इथं. मग एकच संख्या आहे म्हणजे आपला पर्याय क्रमांक किती असणार आहे? बघा पर्याय काय दिले त्यांनी, 9, 10, 8 आणि 1. तर मग आपल्याला पर्याय क्रमांक 4 हा मिळतो का? तर दशक स्थानी फक्त 100 मध्येच दशक स्थानी 0 हा अंक तुम्हाला इथं मिळणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक आपला किती असणार आहे? 4 असणार आहे. 2 अंकी संख्येत 6 अंक असलेल्या संख्या किती? हा प्रश्न विचारलेला आहे. तर 2 अंकी असं विचारले. बघा आता 2 अंकी, 1 अंकी ह्या सगळ्या संख्या आपण पहिल्या व्हिडिओमध्ये घेतलेल्या आहेत मुलांनो. तर तो व्हिडिओ तुम्हाला चॅनलमध्ये जाऊन तिथे लिंक दिलेली असते, त्याच्यावर जाऊन तो तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये पूर्ण 2 अंकी, 1 अंकी संख्या किती आहेत 1 ते 100 मध्ये, 3 अंकी संख्या किती आहेत 1 ते 100 मध्ये, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये सविस्तर सांगितलेल्या आहेत. तो व्हिडिओ तुम्ही अगोदर बघून घ्या, म्हणजे हे प्रश्न तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित लक्षात येतील. तर प्रश्न बघा मुलांनो काय होता, तर 2 अंकी संख्येत विचारले. 2 अंकी संख्येत 6 अंक किती वेळा येतो किंवा किती संख्या आहेत असलेल्या? तर बघा तुम्हाला 1 ते 9, 1 ते 9 मधला जो 6 आहे हा घ्यायचा नाही. घ्यायचा आहे का? हा का नाही घ्यायचा मुलांनो? का
तर ही एक अंकी संख्या आहे. त्यांनी विचारले का आपल्याला 2 अंकी संख्येमध्ये विचारले. मग 2 अंकी संख्येमध्ये विचारल्याच्या नंतर तुम्हाला काय करावं लागेल तर 11 पासून सुरुवात करावं लागेल. 11 पासून सुरुवात केल्याच्या नंतर 11 ते 20 मध्ये 11 ते 20 मध्ये 6 हा कोणत्या संख्येमध्ये येतो सांगा बरं. तर 16 या संख्येमध्ये येतो. त्याच्यानंतर आहे 21. 21 ते 30 मध्ये कोणत्या संख्येत येतो मला म्हणतो 26 मध्ये येतो. त्याच्यानंतर 31 ते 40 मध्ये 31 ते 40 मध्ये 36 इथे येतो. नंतर 41 ते 50 41 ते 50 मध्ये 46 मध्ये 6 येतो. त्याच्यानंतर 51 ते 60 मध्ये 51 ते 60 मध्ये किती वेळा येतो तर बघा 56 आणि 60 2 वेळा येतो. त्याच्यानंतर 61 घ्यायचं 61 ते 70 मध्ये किती वेळा येतो 61 62 63 64 65 66 67 68 69 एवढ्या वेळा येतो. आणि नंतर 71 ते 80 मध्ये बघू आपण. ते 71 ते 80 मध्ये 76 एकाच वेळेत येतो इथं. आणि नंतर 81 ते 90 मध्ये 81 ते 90 मध्ये 86 या संख्येमध्ये मिळतो. आणि नंतर 91 ते 100 मध्ये 96 या संख्येमध्ये मिळतो. तर बघा मुलांनो एवढ्या संख्यांमध्ये आपल्याला 6 मिळालं. तर आपल्याला इथं काउंटिंग करायची की किती संख्या आहेत. प्रश्नच तो आहे की किती संख्यांमध्ये आहे. 6 अंक असलेल्या संख्या किती असा प्रश्न आहे. तर चला करा इथं काउंटिंग. बघा 1 ते 9 मधला 6 तुम्हाला घ्यायचा नाही. मी परत सांगायले ही जी संख्या आहे 6 ही नाही घ्यायची. का नाही घ्यायची कारण ही एक अंकी आहे. त्यांनी विचारले 2 अंकी. त्याच्यामुळे 2 अंकीमध्ये 6 किती ठिकाणी येतात हेच आपल्याला शोधायचे. तर बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आणि 18 किती वेळा आला मुलांनो तर बघा 6 18 संख्यांमध्ये आला. किती संख्यांमध्ये 18 संख्यांमध्ये. तर मग पर्याय दिलेले आहेत आपल्याला. बघा पर्याय बघू शकता तुम्ही. पहिला आहे 19 दुसरा 17 तिसरा 18 आणि चौथा 21. तर मग पर्याय क्रमांक किती उत्तर येणार आहे तुमचं 18 हे पर्याय क्रमांक उत्तर येणार आहे. चला तिसरा प्रश्न बघूया मुलांना आपण. तर तिसरा प्रश्न काय आहे 40 ते 92 पर्यंतच्या संख्या लिहिल्या असतात त्यापैकी किती संख्यांच्या एकक स्थानी 1 हा अंक असेल. बघा आता इथं सुद्धा तुम्हाला काय विचारले एकक स्थानी. आत्ताच मी सांगितलं पहिल्या प्रश्नामध्ये एकक दशक स्थान कसं ओळखायचं. तर बघा 40 ते 92 मध्ये 40 ते 92 42 90 40 ते 92 पर्यंतच्या संख्या. 1 हा अंक विचारलाय. कुठला अंक विचारलाय तर 1 हा अंक विचारलाय. तर हे गणित सोपं आहे अवघड काहीच नाही. 40च्या अगोदरच्या पण संख्या घ्यायच्या नाहीत आणि 92च्या पुढच्या पण संख्या घ्यायच्या नाहीत. या दोन्हीच्या मधल्या संख्या बघायच्यात. तर मग बघा 40च्या नंतर 1 हा कोणत्या संख्येत येतो तर 41. 41 नंतर सांगा बरं 51 त्याच्यानंतर 61 त्याच्यानंतर 71 परत 81 आणि 91 पण आपण इथं घेऊ शकतो. का तर कारण 92 पर्यंतच्या सर्व संख्या इथं विचारलेल्या आहे. 40 ते 92 पर्यंतच्या सर्व संख्या विचारल्या. तर मग आता यांची काउंटिंग करा. 1 2 3 4 5 6 किती संख्या मिळतात तुम्हाला अशा की ज्या संख्यांमध्ये 40 ते 92 मध्ये 1 हा अंक आहे आणि तोही कुठं विचारलाय हेही लक्षात घ्यायचं. बघा प्रश्न एक असतो पण एकाच प्रश्नामध्ये अनेक प्रश्न विचारलेले असतात. का तर 40 ते 92 मधल्या संख्या सांगा. दुसरीच कंडिशन त्यांची काय आहे ते एकक स्थानची सांगा आणि किती अंक आहेत किती अंकांमध्ये आहेत तेही सांगा. मग बघा बरं प्रश्न एक आहे पण एकाच प्रश्न त्यांनी 2-3 प्रश्न विचारले. तर प्रत्येक गोष्टी लक्षात ठेवायच्या. काय काय लक्षात ठेवायचं तुम्हाला इथं तर 40 ते 92 एकक अंकी आणि किती अंक आहेत असे 3 प्रश्न झाले तुमच्या इथं जवळपास एकाच प्रश्नामध्ये. तर एकक स्थानी बघा एकक स्थान एकक दशक एकक दशक एकक दशक एकक दशक अशा पद्धतीनं सर्वच ठिकाणी आपण इथं त्यांच्या डोक्यावर लिहून घेतलं एकक आणि दशक. मग तुम्हाला लगेच लक्षात येईल की बाबा एकक स्थानी हा एक आहे इथं पण. तर 41 ते 91 पर्यंत प्रत्येक ठिकाणी एकक स्थानी काय आलेलं आहे 1 आलेला आहे. तर मग आपला पर्याय क्रमांक किती येईल तर बघा हे काउंट करून घ्या 1 2 3 4 5 आणि 6.
पर्याय काय काय दिलेत मुलांना सांगा बरं. पहिला पर्याय क्रमांक आहे 10, दुसरा आहे 8, तिसरा आहे 6 आणि चौथा आहे 5. तर आपल्या संख्या इथं किती मिळाल्या होत्या? 6 संख्या मिळाल्या होत्या. तर मग पर्याय क्रमांक किती आहे आपला? 3. पर्याय क्रमांक 3. चला मुलांनो, हा चौथा प्रश्न बघायचा आपल्याला इथं. आता बघा, तर लक्षपूर्वक ऐकायचं सगळ्यांनी. तर चौथा प्रश्न काय सांगितलं आहे आपल्याला इथं? तर एकक व दशक स्थानचे अंक समान असलेल्या एकूण किती 2 अंकी संख्या आहेत? तर बघा, प्रश्न तुम्ही बघितला असेल तर इथं सुद्धा तुम्हाला काय विचारले? एकक स्थान विचारले, त्याच्यानंतर दशक स्थान विचारले. किंवा हा प्रश्न आपण अशा पद्धतीने पण घेऊ शकतो की बाबा 1 ते 100 मध्ये 1 ते 100 मध्ये अशा किती संख्या आहेत की ज्या डबल आहेत, परत परत आलेल्या आहेत, असाही तो प्रश्न विचारू शकतो जर एखाद्याला एकक किंवा दशक स्थान जर लक्षात येत नसेल तर. तशा पद्धतीने हा प्रश्न येतो. तर बघा, एकक व दशक स्थानचे अंक समान. समान म्हणजे कसे रे? तर सारखे. समान असलेल्या एकूण म्हणजे सगळ्या काढायच्यात आपल्याला, इथं कुठलीच विसरायची नाही. तर एकूण किती 2 अंकी संख्या आहेत? पुन्हा काय विचारले? 2 अंकी संख्या. आता इथे 1 अंकीचा तर प्रश्न येतच नाही. समान किंवा डबल परत परत येणाऱ्या काय करायचे? तर आपल्याला 2 अंकी संख्या काढायच्या. तर मग बघा, तर तुम्हाला इथं काय करायचं आहे आता? एकक व दशक स्थानी. मग मी तुम्हाला एकक व दशक स्थान आत्ता समजून सांगितलं. एकक व दशक म्हणजे या दोन्ही ठिकाणावर तीच संख्या परत आली पाहिजे, म्हणजे डबल आली पाहिजे किंवा परत आली पाहिजे असं आपण म्हणू शकतो त्याला. तर मग बघा, 1 ते 100 मध्ये जर आपण बघितलं तर 1 ते 10 पर्यंत ज्या संख्या आहेत त्या आपण घेताच येणार नाहीत. 9 पर्यंतच्या संख्या, 10 मध्ये ते 1 आणि 0 अशा येतात. त्याच्यानंतर कुठल्या संख्या येतील? बघा, 11, नंतर 22, 33, 44, त्याच्यानंतर 55, 66, 77, 88 आणि नंतरची कोणती आहे शेवटची सांगा बरं? 99. तर बघा, एकक आणि दशक स्थानी परत परत तीच संख्या आहे, डबल तीच संख्या आहे. कोणत्या कोणत्या? 11, 22, 33, 44, 55, 66, 77, 88 आणि 99. बघा बरं, हे 11च्या पटीत येतात का? 11च्या पटीत येणाऱ्या सगळ्या संख्या आहेत. तर मग एकक व दशक स्थानचे अंक समान असलेल्या संख्या आपल्याला इथे एवढ्या मिळाल्या. आणि त्यांनी काय विचारले? एकूण किती संख्या आहेत? 2 अंकी तर ह्या आहेतच, पण एकूण किती आहेत त्याची काउंटिंग करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. किती संख्या मिळाल्या मुलांना आपल्याला इथं? तर 9 संख्या मिळाल्या. मग पर्याय बघू शकता तुम्ही. पहिला पर्याय 8 दिलाय, दुसरा पर्याय 9, तिसरा 10 आणि चौथा 19. तर पर्याय क्रमांक आपलं उत्तर किती असणार आहे? पर्याय क्रमांक 2 म्हणजे 9 संख्या आपल्याला 2 अंकी इथं अशा मिळालेल्या आहेत. आणि ती कशा? तर एकक व दशक स्थानी समान अंक असलेल्या. कळालं मुलांना सगळ्यांना? हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही काय करायचे? व्हिडिओला लाईक करायचे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि हा बेल आयकॉन दाबायला कोणीही विसरायचं नाही. आणि हा व्हिडिओ आणखीन गरजू मुलांपर्यंत पोहोचवण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे. तर चला आपण पुढचा प्रश्न बघू. चला मुलांनो, तर आपल्या 5व्या प्रश्नाकडे वळूया. तर बघा, प्रश्न काय? लक्षपूर्वक बघायचं सगळ्यांनी. तर प्रश्न काय? 1 ते 100 या संख्यांमध्ये 5 हा अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो? काय प्रश्न आहे? तर 1 ते 100 या संख्यांमध्ये 5 हा अंक. बघा इथं काय विचारले? 5 आणि अंक विचारलाय तुम्हाला. काय विचारले? तर अंक विचारलाय. अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो? तर ह्याच प्रश्नामध्ये आणखी दुसरा एक प्रश्न तयार होतो. जर तुम्हाला असं विचारलं, काय विचारलं की 5 हा अंक, लक्षपूर्वक बघा, 5 हा अंक किती संख्यांमध्ये येतो? किती संख्यांमध्ये येतो? किती संख्यांमध्ये येतो? तर याचं उत्तर वेगळं येईल आणि ह्या प्रश्नाचं उत्तर वेगळं येईल. पण कन्फ्युजनमध्ये आपण काय करतो की उत्तर काहीतरी चुकीचं लिहितो. तर बघा, आपण दोघांचंही उत्तर इथं बघणार आहे. तर दोन्ही प्रश्न आपण इथं सॉल्व करणार आहे. तर 1 ते 100 मध्ये या संख्यांमध्ये 1 ते 100 या संख्यांमध्ये 5 हा अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो? तर तुम्हाला माहिती आहे मुलांनो, 5 हा अंक किती वेळा येतो? तर 1 ते 10 मध्ये तुम्हाला शोधायचे किती वेळा येतो? 5 एकदाच येतो. नंतर 10 ते 20 मध्ये, 11 ते 20 मध्ये, 11 ते 20 मध्ये किती वेळा येतो सांगा बरं? 11 ते 20 मध्ये 15 या ठिकाणी येतो. नंतर 21 ते 30 मध्ये, 21 ते 30 मध्ये 25 या ठिकाणी येतो. नंतर 31 ते 40 मध्ये 35 या ठिकाणी येतो. नंतर 41 ते 50 मध्ये.
41 ते 50 मध्ये बघा 5 हा अंक किती ठिकाणी येतो? एक 45 आणि दुसरा आहे 50, 2 वेळेस आला. नंतर 51 ते 60 मध्ये 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58 आणि 59. नंतर 61 ते 70 मध्ये सांगा. 61 ते 70 मध्ये 65 या संख्येमध्ये येतो. नंतर 71 ते 80, 75 मध्ये येतो. परत 81 ते 90 मध्ये 85 या संख्येमध्ये येतो. आणि शेवटचा आहे 91 ते 100 मध्ये 95 या ठिकाणी येतो. आता बघा मुलांनो, इथं हा प्रश्न आणि इथं मी सांगितलेला दुसरा प्रश्न, याच प्रश्नाशी रिलेटेड हा प्रश्न आहे. तर या दोन्ही प्रश्नाची उत्तरं कशी काढायची तुम्हाला, आणि आपलं जे मेन दिलेला प्रश्न आहे त्याचं उत्तर नेमकं काय आहे, आणि उत्तर अशा ठिकाणी जम्बलिंग होऊन तुमचं उत्तर चुकतं कसं हे पण लक्षपूर्वक बघा. तर त्यांनी प्रश्न काय विचारला, तर 1 ते 100 या संख्यांमध्ये 5 हा अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो? 5 हा अंक विचारला आहे फक्त, किती संख्यांमध्ये येतो असं विचारलेलं नाही आहे. तर हा अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो? तर मग बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि इथं परत घ्यायचं आहे आपल्याला 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. किती उत्तर आलं मुलांनो? तर पर्याय क्रमांक किती उत्तर आले तुमचं? 20. आपण काउंटिंग केल्यावर 5 किती वेळेस मिळाला आपल्याला? 5 हा अंक किती वेळेस मिळाला? तर 20 वेळा मिळाला. तर बघा पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आलं. तर ह्याच प्रश्नामधून हा एक प्रश्न आपण बाजूला काढलाय. तर 5 हा अंक किती संख्यांमध्ये येतो? इकडं बघा, अंक तर दिले पण किती संख्यांमध्ये येतो असा जर प्रश्न विचारला तर याचं उत्तर मात्र वेगळं येणार. का? तर हे सगळं, ही ज्या सगळ्या गोष्टी आहेत ते मी आपल्या पहिल्या लेक्चरमध्ये संख्या ज्ञान आणि संख्या पद्धती ह्या पहिल्या लेक्चरमध्ये मी ही सगळी माहिती सांगितलेली आहे की कसं अंक विचारल्याच्या नंतर अंक जास्त येतात आणि किती संख्यांमध्ये विचारल्याच्या नंतर संख्या ह्या कमी भरतात. तर ही सगळी डिटेलमध्ये माहिती आपण पहिल्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही जाऊन ह्याची लिंक तुम्ही बघू शकता आणि तो पहिला व्हिडिओ बघितल्यास तुम्हाला ह्या व्हिडिओसाठी खूप फायदा होईल आणि हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर पण करा. तर बघा मुलांनो, ह्याच प्रश्नातून आपण काढलेला दुसरा प्रश्न, तर 5 हा अंक किती संख्यांमध्ये येतो? तर 5 हा अंक किती संख्यांमध्ये येतो असा जर प्रश्न विचारला तर तुम्हाला इथं अंक डबल न काउंट करता तुम्हाला संख्या इथं मोजायची. काय करायचे? तर संख्या मोजायची. तर संख्या कशा मोजणार मुलांनो? तर बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11. बघा इथं 55 वर अगोदर आपण काउंटिंग केली त्यावेळेस 12 हा अंक आला होता आणि ज्यावेळेस आपण ही पूर्ण संख्या घेतली त्यावेळेस 11 आलं. का बरं असं झालं? तर 5 हा अंक आपण रिपीट म्हणजे डबल पकडला होता. पण आता इथं संख्या विचारली. काय विचारले? संख्या. म्हणून हा 55 अंक फक्त एकदाच तुम्हाला इथं काउंटिंगमध्ये पकडायचा आहे. म्हणून इथं किती झाले? 11, नंतर 12, 13, 14, 15, 16, 17, 18 आणि 19. बघा एकनी उत्तर तुमचं कमी आलं. किती आलं? एकनी उत्तर कमी आलं. तर मग पर्याय क्रमांक तुमचा उत्तर किती येऊ शकतात? ह्या प्रश्नाचं जर विचारलं तर पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. कारण जर तुम्ही संख्या विचारल्या 5 हा अंक किती संख्यांमध्ये येतो असं जर विचारलं तर तुमचं उत्तर येईल 19. आणि 5 हा अंक किती वेळा येतो असं जर विचारलं तर तुमचं उत्तर काय येईल? 20. तर परीक्षेमध्ये अशा गोष्टी आपल्यासोबत होतच राहतात. आपलं लक्ष नसतं आणि आपण काय करतो? 19, 20 या दोन पर्यायामधलं कुठलं तरी उत्तर राईट करून येतो आणि मग तिथं आपला 1 मार्क जात असतो. तर मग हे लक्षपूर्वक बघायचे की बाबा त्यांनी अंक विचारलाय आणि तोच जर अंक किती संख्यांमध्ये विचारलाय तर ती काउंटिंग तुम्हाला व्यवस्थित करता आली पाहिजे. कारण काय होतं? तर कुठला जो अंक तुम्हाला प्रश्नामध्ये विचारलाय तो अंक डबल असतो.
परत आलेला असतो आणि जर अंक विचारलेला असेल तर तुम्हाला काय करायचं मुलांनो, तो अंक परत घ्यायचा आहे, परत रिपीट त्याचं काउंटिंग करायचं आहे. पण जर संख्यांमध्ये विचारलेला असेल तर तो अंक डबल रिपीट न घेता तुम्हाला ती पूर्ण संख्या घ्यायची. तर हा प्रश्न तुम्हाला समजला असेल मुलांनो. तर बघा, आता हा प्रश्न सगळ्यांना समजला असेल तर कमेंटमध्ये टाका की हा प्रश्न समजला आहे म्हणून.